नमस्कार. आज आपल्या हातात आहे कल्याणी मासिकाचा 1995 सालचा एक अंक, श्री ज्ञानेश्वर विशेषांक. हो, आणि हा जवळपास 30 वर्षे जुना अंक आहे. बरोबर. पण आजही याची पानं चाळताना असं वाटतं की आपण थेट 700 वर्षांपूर्वीच्या काळात पोचलो आहेत. खरे. आज आपण याच अंकातील लेख, कविता आणि माहितीच्या आधारे 13व्या शतकातील संत ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या कार्याचा एक सखोल वेध घेणार आहोत. नक्कीच. आणि आपला उद्देश फक्त माहिती गोळा करणं नाहीये. ज्ञानेश्वर म्हटलं की आपल्याला काय आठवतं, तर ज्ञानेश्वरी लिहिणारे एक संत. हो, साधारणपणे हीच ओळख आहे. पण आपण या प्रतिमेच्या जरा पलीकडे पाहणार आहोत. म्हणजे एक कवी, एक तत्वज्ञ आणि त्याहीपेक्षा एक मोठा समाजसुधारक ते कसे होते हे आपल्याला समजून घ्यायचंय. आणि त्यासाठी हा अंक एक उत्तम साधन आहे असं मला वाटतं. हो ना. विचार करा, त्या काळात ज्ञान म्हणजे एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. हो, संस्कृतच्या तिजोरीत बंद. अगदी. ज्ञानेश्वरांनी फक्त भाषांतर नाही केलं, त्यांनी ती तिजोरी फोडून ज्ञानाचा खजिना थेट सामान्य माणसाच्या अंगणात आणला. ही एक, मला वाटतं, वैचारिक आणि सामाजिक क्रांती होती. तुम्ही क्रांती हा शब्द वापरला तो खूप महत्वाचा आहे, कारण यात केवळ ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातल्या घटना नाहीत. नाही. यात वेगवेगळ्या विद्वानांनी, अभ्यासकांनी त्यांच्या कार्याचं जे विश्लेषण केलं आहे ते आपल्याला विचार करायला भाग पाडतं. बरोबर. म्हणजे त्यांचे विचार आजही कसे जिवंत आहेत हे यातून जाणवतं. अगदी. त्यांच्या कार्याची खोली आणि त्याचा आवाका खरंच अचंगित करणारा आहे. चला तर मग सुरुवात त्यांच्या मुळांपासून करूया, म्हणजे त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून. ठीक आहे. या अंकात श्री ज्ञानेश्वर महाराजांची वंशावळ असा एक छान तक्ता दिलाय. त्यात त्यांचे वडील विठ्ठलपंत, आई रुक्मिणीबाई आणि भावंग निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई. हो. निवृत्तीनाथ हे त्यांचे मोठे भाऊ आणि गुरु. हो, आणि त्यांचे जन्मशक पण दिले आहेत. म्हणजे ही चारी भावंड अगदी लागोपाठ जन्मलेली. हो, पण या साध्या माहितीच्या मागे एक प्रचंड मोठी सामाजिक आणि भावनिक संघर्षाची कहाणी आहे. अच्छा. त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी गृहस्थाश्रम सोडून संन्यास घेतला होता, पण नंतर गुरूंच्या आज्ञेनुसार ते पुन्हा संसारात परतले. आणि त्या काळात हे मान्य नव्हतं, बरोबर? अजिबात नाही. संन्यासाने पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारणं हा एक अक्षम्य गुन्हा मानला जायचा. त्यामुळे तत्कालीन सनातनी समाजाने या कुटुंबाला वाळीत टाकलं. बापरे. हो, त्यांच्यावर अत्यंत कठोर सामाजिक बहिष्कार टाकला. म्हणजे विचार करा, या चारी भावंडांचं बालपण किती वेदनादायी असेल. संपूर्ण समाजाने वाळीत टाकलेलं. याच पार्श्वभूमीवर त्यांचं कार्य पाहिलं पाहिजे. अगदी. या बहिष्काराने त्यांना तोडलं नाही, उलट आतून अधिक कणखर आणि करुणामय बनवलं. आणि याच एकाकीपणात त्यांना आध्यात्मिक आधार मिळाला असेल. याच अंकात श्री ज्ञानदेवांची गुरुपरंपरा नावाचा एक तक्ता आहे. हो. ही परंपरा आदिनाथांपासून सुरू होऊन गहिनीनाथांमार्फत निवृत्तीनाथांपर्यंत आणि त्यांच्याकडून ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचते. ही नाथ संप्रदायाची परंपरा, बरोबर? अगदी बरोबर. आणि याच नाथ संप्रदायामुळं ज्ञानेश्वरांच्या विचारांना एक वेगळीच दिशा मिळाली. कशी? नाथ परंपरा म्हणजे योग आणि आंतरिक साधनेवर भर, कर्मकांडांच्या पलीकडे पाहणारी एक विचारसरणी. अच्छा. पण त्याचबरोबर त्यांच्या घरात विठ्ठल भक्तीची म्हणजे वारकरी संप्रदायाची परंपरा होती. त्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वात ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग यांचा एक, काय म्हणतात त्याला, अद्भुत संगम झाला. म्हणजे योगाची स्थिरता आणि भक्ताची आर्द्रता. बरोबर. या दोन्ही गोष्टी त्यांच्या विचारांमध्ये आपल्याला एकत्र दिसतात आणि हाच दुहेरी वारसा त्यांच्या कार्याला अद्वितीय बनवतो. आता येऊया त्यांच्या सर्वात मोठ्या कार्याकडे, ज्ञानेश्वरी. या अंकातील एका लेखाचं शीर्षक आहे ज्ञानेश्वरी मराठी साहित्याचा कंठमणी. सुंदर शीर्षक आहे. हो. यात म्हटल्याप्रमाणे ज्ञानेश्वरी लिहिण्यामागचा उद्देशच खूप धाडसी होता. भगवद्गीता, ज्ञानाचं अथांग भंडार, पण ते होतं संस्कृतमध्ये, जे सामान्यांना कळत नव्हतं. तेच, ते ज्ञान सामान्य माणसाला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला त्याच्या भाषेत मिळावं, हा त्यामागचा ध्यास होता. ही फक्त भाषांतराची गोष्ट नव्हती. नाही, ही ज्ञानाच्या लोकशाही करण्याची सुरुवात होती. बरोबर. त्याने फक्त गीतेचा अर्थ सांगितला नाही, तो अर्थ लोकांच्या जीवनाचा भाग कसा बनेल हे पाहिलं. ज्ञानेश्वरीच्या भाषेचं सौंदर्य तर अवर्णनीय आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. अगदी. त्यांनी मराठी भाषेला एक वेगळंच वैभव दिलं.
मोठमोठ्या तात्विक संकल्पना समजावून सांगण्यासाठी रोजच्या जगण्यातली उदाहरणं वापरली. हो, शेती, बाजार, निसर्ग. कौटुंबिक नाती यातून ते ब्रह्मज्ञान समजावून सांगतात. त्यामुळे ते ज्ञान कोरडं, पुस्तकी नाही राहत, ते जिवंत आणि रसरशीत झालं. आणि या ग्रंथाचा शेवट त्यांनी पसायदान या विश्वप्रार्थनेने केला. हो, ज्यात त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. जो जे वांछिल तो ते लाहो. ही व्यापकता खरंच थक्क करणारी आहे. इथेच मला संत ज्ञानेश्वरांचा कर्मयोग या लेखातील एक मुद्दा आठवतो. ज्ञानेश्वरीतून त्यांनी कर्मयोगाची संकल्पना खूप सोप्या पद्धतीने मांडली. हो, कर्मफळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य करत राहणं. पण हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं. म्हणजे आजच्या जगात हे कितपत शक्य आहे? खूप चांगला प्रश्न आहे. ज्ञानेश्वरांचा कर्मयोग म्हणजे निष्क्रियता नाही. अच्छा. ते असं म्हणत नाहीत की ध्येय ठेवू नका. ते म्हणतात कर्मफळाची आस न धरावी, म्हणजे फळाला चिकटून राहू नका. कारण आसक्तीमुळे दुःख होतं. बरोबर. फळाची आसक्तीच दुःखाला आणि तणावाला जन्म देते. तुमचं लक्ष जर फक्त फळावर असेल तर तुम्ही वर्तमानातल्या कर्माचा आनंद घेऊ शकत नाही. म्हणजे आजच्या भाषेत एन्जॉय द प्रोसेस, नॉट जस्ट द आउटकम. अगदी. ही शिकवण आजच्या काळात मानसिक आरोग्यासाठी किती महत्वाची आहे हे वेगळं सांगायला नको. म्हणजे ज्ञान आणि कर्म यांना त्यांनी भक्तीचा ओलावा दिला. हो, ज्ञानेश्वरीमध्ये अद्वैत सिद्धांत आहेच, म्हणजे सर्व चराचरात एकच परमतत्व आहे हे सांगणं. पण तो शंकराचार्यांच्या अद्वैतवादापेक्षा थोडा वेगळा आहे असं म्हणतात. हो, तो केवळ बौद्धिक किंवा शुष्क नाही. तो भक्तीच्या प्रेमाने ओथंबलेला आहे. त्यांच्यासाठी ज्ञान आणि भक्ती या वेगळ्या गोष्टी नाहीत. त्या एकाच अनुभवाच्या दोन बाजू आहेत. अगदी. ज्ञानामुळे तुम्हाला कळतं की सगळं विश्व एक आहे आणि भक्तीमुळे तुम्हाला ते एकत्व अनुभवता येतं. हा त्यांच्या विचारांचा गाभा आहे. ज्ञानेश्वरीतून त्यांनी गीतेचा अर्थ पोचवला. पण जिथे गीतेवरचं भाष्य संपतं तिथे ज्ञानेश्वरांची स्वतंत्र प्रज्ञा सुरू होते. आणि ती दिसते अमृतानुभव या ग्रंथात. अगदी बरोबर. ज्ञानेश्वरी जर गाईड असेल तर अमृतानुभव हे डेस्टिनेशन आहे. वा. हो, तर त्यांचा पूर्णपणे स्वतंत्र, स्वानुभवावर आधारलेला ग्रंथ आहे. त्याची भाषा, त्याची मांडणी अधिक तात्विक आणि गहन आहे. हो, तो समजायला थोडा कठीण वाटतो. कारण त्यात ते मीपणाच्या पलीकडे असलेल्या अद्वैताच्या अनुभवाचं वर्णन करतात. शब्द आणि त्याचा अर्थ यांच्याही पलीकडे असलेल्या अनुभूतीला पकडण्याचा हा एक अद्भुत प्रयत्न आहे. म्हणूनच तो त्यांच्या आध्यात्मिक अनुभवाचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. म्हणजे एका बाजूला अमृतानुभवासारखा गहन ग्रंथ आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांसाठी अगदी सोपा मार्ग, हरिपाठ. हो, ही दोन्ही टोकं त्यांनी एकाच वेळी साधली. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किती सोपं आणि थेट आवाहन आहे हे. आणि हेच ज्ञानेश्वरांचं मोठेपण आहे. त्यांनी ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी उघडले. ज्यांना गहन तत्वज्ञान हवंय त्यांच्यासाठी अमृतानुभव आहे. ज्यांना रोजच्या जगण्यात आधार हवाय त्यांच्यासाठी हरिपाठ आहे. याच मासिकात हरिपाठाचे आणि प्रकृती स्वास्थ्य नावाचा एक लेख आहे. तो खूपच रंजक आहे. अच्छा, त्यात काय म्हटलंय? त्यात नामस्मरणाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम सांगितले आहेत. म्हणजे जेव्हा आपण एकाच नावाचा जप करतो तेव्हा मनाची चंचलता कमी होते, एकाग्रता वाढते, ताणतणाव कमी होतो. वा. म्हणजे अध्यात्म आणि दैनंदिन आरोग्य यांची किती सुंदर सांगड घातली होती त्यांनी. हो. आता थोडं त्या काळातील सामाजिक परिस्थितीकडे पाहूया. 13वं शतक म्हणजे महाराष्ट्रासाठी उलथापालथीचा काळ होता. हो, यादवांचं राज्य अस्ताला जात होतं, परकीय आक्रमणांचं सावट होतं. समाजात अस्थिरता, भीती आणि नैराश्य होतं. अशा काळात ज्ञानेश्वरांनी संस्कृत सोडून मराठीत लिहिण्याचा निर्णय घेतला. यामागे नक्कीच मोठा विचार असणार. नक्कीच. ही केवळ साहित्याची निवड नव्हती, ते एक राजकीय आणि सामाजिक विधान होतं. कसं काय? लोकांची भाषा बोलून, त्यांच्या भाषेत लिहून ज्ञानेश्वरांनी त्यांच्यात एक नवा आत्मविश्वास, एक स्वाभिमान निर्माण केला. माझा मराठाची बोलू असं म्हणत त्यांनी प्राकृत भाषेला प्रतिष्ठा दिली. तुमची भाषा मोठी झाली की तुम्ही मोठे होता. बरोबर. त्यांनी लोकांना सांगितलं की ज्ञानासाठी, मोक्षासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणत्या भाषेची किंवा पंडितांची गरज नाही. तुमची स्वतःची भाषा समर्थ आहे. हे त्या काळातल्या सामान्य माणसासाठी खूप मोठं मानसिक बळ होतं. आणि हे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी फक्त ग्रंथ नाही लिहिले. नाही, त्यांनी लोककलांचाही वापर केला. ज्ञानेश्वर माऊलींची भारुडे या लेखात याबद्दल खूप छान माहिती आहे. हो, हा खूपच मनोरंजक भाग आहे.
भारूड म्हणजे एक नाट्यमय आणि विनोदी लोककला. बरोबर. ज्ञानेश्वर या भारुडांमधून समाजातील दांभिकतेवर, अंधश्रद्धेवर, ढोंगीपणावर अत्यंत मार्मिकपणे आणि विनोदी पद्धतीने प्रहार करायचे. म्हणजे एक प्रकारे ते त्यांच्या काळातले स्टँडअप कॉमेडियन होते. हां, हो, म्हणायला हरकत नाही. जे समाजातील चुकीच्या गोष्टींवर विनोदातून टीका करायचे. आणि त्यामुळे त्यांचे विचार केवळ मंदिरात अडकून राहिले नाहीत. ते लोकांच्या रोजच्या जगण्यात, त्यांच्या मनोरंजनात मिसळून गेले. धर्म आणि तत्वज्ञान लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं. माझ्यासाठी या अंकातला सर्वात प्रभावी भाग म्हणजे हा वारसा आजही कसा जिवंत आहे हे दाखवणारी माहिती. अच्छा. यात ओंकार ट्रस्ट या संस्थेबद्दल सांगितलं आहे. 26 जुलै 1991 रोजी स्थापन झालेला हा ट्रस्ट. आपण 700 वर्षांपूर्वीच्या तत्वज्ञानाबद्दल बोलतोय. पण ते विचार आजही जिवंत आहेत. हो. गुजरात, निलजवाडीसारख्या ठिकाणी मुली-मुलांसाठी संस्कार वर्ग, मोफत वाचनालय, वैद्यकीय शिबिरं किंवा गरजू विद्यार्थ्यांना मदत या रूपाने ते विचार जिवंत आहेत हे वाचून खरंच अंगावर काटा येतो. आणि हेच ज्ञानेश्वरांच्या विचारांचं खरं यश आहे. ते केवळ ग्रंथांपुरते मर्यादित राहिले नाहीत. ते एका जिवंत परंपरेचा, वारकरी संप्रदायाचा आधार बनले. म्हणूनच त्यांना माऊली म्हणतात. अगदी. माऊली म्हणजे आई. जशी आई आपल्या मुलांमध्ये भेदभाव करत नाही, तसंच ज्ञानेश्वरांनी समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणलं. त्यांची शिकवण जात, पंथ, लिंग या सगळ्याच्या पलीकडे आहे. त्यांनी ज्ञानाचा अधिकार सर्वांना दिला. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. बरोबर. तर आजच्या या चर्चेतून ही गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. ज्ञानेश्वर हे केवळ संत, कवी किंवा तत्वज्ञ नव्हते. ते एक द्रष्टे समाजसुधारक होते. हो. त्यांनी ज्ञानावरची मुठभर लोकांची मक्तेदारी मोडून काढली आणि ते सर्वसामान्यांसाठी खुलं केलं. त्यांची भाषा, त्यांचं तत्वज्ञान आणि त्यांचं कार्य हे 700 वर्षांनंतरही तितकंच प्रेरणादायी आहे. या सगळ्या चर्चेनंतर श्रोत्यांसाठी एक विकार सोडून जातो. या स्रोतांमधनं ज्ञानेश्वरांच्या कार्याचा अफाट आवाका आपल्या लक्षात येतो. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ, भारुडं हे सगळं त्यांनी केलं ते वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी जिवंत समाधी घेण्यापूर्वी. फक्त 21व्या वर्षी. हो. आपल्या आधुनिक जगात आपण यशाचं मोजमाप आयुष्याच्या लांबीवरून करतो. कमी आयुष्य म्हणजे अपूर्ण कार्य, असं एक समीकरण आपल्या मनात असतं. हो, असतं. पण ज्ञानेश्वरांचं जीवन हे समीकरण पूर्णपणे नाकारतं. इतक्या तरुण वयात एवढी प्रचंड ज्ञाननिर्मिती आणि सामाजिक क्रांती घडवणारी ही व्यक्ती, तिचं आयुष्य आणि तिचं ध्येय हे आपल्या यशाच्या, पूर्णत्वाच्या आणि आयुष्याच्या लांबीच्या कल्पनांना कसं आव्हान देतं यावर नक्कीच विचार करायला हवा.